चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा आपण सध्या प्रयत्न करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासकांना एक वेगळा दृष्टिकोन अभ्यासाच्या दृष्टीने मिळावा, या एका अपेक्षेपोटी आपण मागच्या 4-4.5 महिन्यांपासून हा उपक्रम हाती घेतलेला आहे। काल आपण आत्माराम या ग्रंथातील समास चौथा, ज्याचं नाव आहे साधन निरूपण किंवा सारासार निरूपण, या चौथ्या समासातल्या 29व्या ओवीपर्यंत आपण आलो होतो। काय काही या समासामध्ये काही शब्दांचे पाठभेद आहेत किंवा समासांच्या नावाचे देखील पाठभेद आहेत। या
समासामध्ये या समासाला काही ठिकाणी सारासार निरूपण आहे, तर काही ठिकाणी साधन निरूपण आहे. आपण या समासातली 26वी ओवी पाहिली. या अगोदरही आपण 2-4 ओव्यांमध्ये आपल्याला शब्दभेद हे दिसून आले. 26व्या ओवीमध्ये अज्ञान देही असा शब्द आहे, तर काही ठिकाणी तो अज्ञान डोही असा पण शब्द आहे. हा जो चौथा समास आहे, या समासाला काही ग्रंथांमध्ये साधन निरूपण असं नाव दिलंय, तर काही ग्रंथांमध्ये याला सारासार निरूपण असंही नाव दिलंय. पहिला समास हा त्याग निरूपणाचा आहे, दुसरा माया, तिसरा ब्रह्म, चौथा साधन निरूपण आणि 5वा जो समास आहे तो स्वानुभव निरूपण असा आहे. आता असं आहे की समर्थांनी काही ही नावं दिली आहेत या समासांना, असा संदर्भ दिसत नाही. पूजनीय कल्याण सेवक महाराज जे आहेत की ज्यांनी आत्माराम ग्रंथावर कल्याणी टीका लिहिली, त्यांनी 1952 मध्ये सार्थ आत्माराम ग्रंथ लिहिला, जी आपण त्याला कल्याणी टीका असं म्हणतो. या ग्रंथाचा अर्थ देत असताना, या ओव्यांवरील टीका देत असताना त्यांनी या 5 समासांना नावं दिली. 1952च्या पूर्वी या आत्माराम ग्रंथातील 5 समासांना नावं नव्हती असं त्यांनी त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे. त्यामुळे थोडाफार पाठभेद, शब्दभेद हा होणार. आपण सध्या साधन निरूपण किंवा सारासार निरूपण हा समास आत्मारामातला चौथा पाहतो आहोत. 29 ओव्यापर्यंत काल आपण पाहिलं होतं. श्रीराम समर्थ श्रीराम. संगातीत म्हणजे मोक्ष, तेथे कैचे देखणे लक्ष. लक्ष आणि अलक्ष या दोहीस ठाव नाही श्रीराम. संगातीत म्हणजे मोक्ष, निसंग होणे, निर्वासना होणे, निर्वृत्ती होणे म्हणजे मोक्ष. तेथे कैचे देखणे लक्ष. आता कशाला पाहायचंय? ध्येय काय आमचा? आम्ही कुठे लक्ष करायला पाहिजे? काय पाहायचंय आम्हाला? लक्ष आणि अलक्ष या दोहीच ठाव नाही. ज्या ठिकाणी परब्रह्म स्वरूप आणि दृश्य विश्व किंवा ब्रह्म आणि माया या दोघांनाही कुठेही ठाव नाहीये असं समर्थ या ठिकाणी सांगतात. आता मोक्षाची व्याख्या आपण मागेही पाहिली आहे. या ठिकाणी पण मोक्षाची व्याख्या आली आहे. न मोक्षो नभसहा पृष्ठे न पाताले न भूतले. मोक्ष हे काही असं एखादं त्रैलोक्यापैकी एखादा लोक नाहीये की जो नभ किंवा पृष्ठ किंवा पाताळ असा काही कुठला तळ नाहीये, कुठला लोक नाहीये. मोक्षो हि चेतो विमलम सम्यक ज्ञान विबोधितः. शुद्ध ज्ञान ज्या ठिकाणी मिळतं तो मोक्ष आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान मला मिळणं हा मोक्ष आहे. माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान मला मिळणं हा माझा मोक्ष आहे. आणि एकदा ते जर मिळालं तर समर्थ म्हणतात की लक्ष आणि अलक्ष या दोन्हींनाही ठाव नाहीये. मी परब्रह्म स्वरूप झालो किंवा मी मायेमध्ये गुंतून पडलो असं दोन्ही लागू होत नाहीत असं समर्थ या ठिकाणी सांगतात. मोक्षाचे नच धाम ग्राम सहजे जावेन देशांतर.
चित्ताची बहिरर्थ धाव नुरते तो मोक्ष जाणावा खरा. अजून एक व्याख्या आहे. मोक्षाचे नच धाम, ते काही ठिकाण आहे का? आकाशामध्ये आहे, जमिनीवर आहे, पाताळात आहे. आता आपण जो श्लोक पाहिला त्याप्रमाणे त्याचं काही ठिकाण नाहीये. मोक्षाचे नच धाम ग्राम सहजे जावेन देशांतर. कुठेही जायची गरज नाही, कुठल्या देशात जायची गरज नाही. चित्ताची बहिरर्थ बहिर्मुख अवस्था धाव नुरते, ज्या ठिकाणी वृत्तीरहित अवस्था येते. समर्थ म्हणतात तो मोक्ष जाणावा खरा. ती मोक्षाची अवस्था आहे, ती कैवल्य प्राप्ती आहे, ती ज्ञान प्राप्ती आहे. आपल्याला माहिती आहे 4 वेदांची 4 वाक्य आपण दासबोधाच्या अभ्यासामध्ये पाहिली आहेत. हे 4 वेद, ऋग्वेदाचं जे वाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदाचं वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, सामवेदाचं वाक्य आहे तत्वमसी आणि अथर्ववेदाचं वाक्य आहे अयनात्मा ब्रह्म. या चौघांचा अर्थ काय झाला? ते स्वरूप जे आहे ते मी आहे. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अयनात्मा ब्रह्म, ब्रह्म आणि मी वेगळे नाही आहेत. प्रज्ञानम ब्रह्म, ज्ञान हे ब्रह्म आहे. माझ्या स्वरूपाचं मला ज्ञान होणं, माझ्या तत्वांचं मूळ तत्व काय आहे त्याचं मला आकलन होणं म्हणजे मोक्ष आहे. समर्थ म्हणतात लक्ष्य आणि अलक्ष्य या दोहीच ठाव नाही. याला माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द वापरलाय पद्मपत्र मिवांभसा. कमळाचं पान हे पाण्यामध्ये असतं. ते जोपर्यंत त्या देठाला चिकटून आहे ते पाण्यात आहे. ज्या दिवशी तुम्ही ते पान बाहेर काढलं त्या पानाला गारवा सुद्धा लागत नाही. पाण्याचा थेंब काय, त्याच्यातला अणुरेणू सुद्धा त्याच्यावर राहू शकत नाही. पाणीही नाही, गरमही नाही. समर्थ म्हणतात लक्ष्यही नाही, अलक्ष्यही नाही. दोन्हीशी काही घेणं देणं नाहीये. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग अशा साधकाची, अशा सिद्ध पुरुषाची, ज्ञानी पुरुषाची अवस्था काय होते? त्याला सगळ्या चराचरामध्ये भगवंताचं, परमात्म्याचं अस्तित्व जाणवायला लागतं. वासुदेवमयम सर्वम. आपल्याला माहिती आहे का, आपण आपली पूजा झाली, त्यानंतर नैवेद्य, आरती नैवेद्य सगळं झालं आणि त्यानंतर आपण मंत्र पुष्पांजली म्हणतो आणि आपल्या भोवती आपण एक प्रदक्षिणा घेतो. आपण कधी विचार केलाय आपल्या भोवती गोल फिरायचं कशासाठी? कुणाच्या तरी गोल फिरणं, कुणाच्या तरी भोवती गोल फिरणं ठीक आहे. मंदिरात गेलो, देवाच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या, ठीक आहे. पण मी माझ्याच भोवती फिरणं याचा अर्थ आहे सर्वाभूती परमेश्वर मी पाहतो. म्हणून मी हात जोडलेले असतात माझे आणि मी सगळीकडे त्याची गोल फिरतो. माझ्या भोवतीच मी गोल फिरतो. पुढे समर्थ म्हणतात आता अस्तित्व राहिलं नाही, वासना राहिली नाही, वृत्ती राहिली नाही, काय पाहायचंय ते नाही, काय पाहायचं नाही तेही राहिलं नाही. आता हे आत्मनिवेदनाची अवस्था आहे. या ठिकाणी समर्थ आत्मनिवेदनाचं महत्त्व आपल्याला ओवी क्रमांक 31 मध्ये सांगतायत. आत्मा म्हणोनी देखणियास मिठी घालू जाता मोक्षाची तुटी म्हणोनिया उठा उठी आत्मनिवेदन करावे श्रीराम. आत्मा म्हणोनी देखणियास मिठी. मला ज्याला पाहायचंय त्याला मी आत्मस्वरूप आहे म्हणून मी पाहायला जर गेलो
तर समर्थ म्हणतात ते सापडणार नाहीये. मी पाहणारा कोण? मी कुणाला मिठी घालायची आहे? परमात्म स्वरूप आणि मी वेगळा नाहीच आहे. मी कुणाला मिठी घालायची, कुणाला जाऊन भेटायचं, कुणाला जाऊन पाहायचं आहे? कारण त्यामध्ये मीपणा आलाय. मी आत्मस्वरूप झालो, मी परब्रह्म स्वरूप झालो, मी परब्रह्माची प्रचिती घेतली आहे, मी त्याची तदाकारता अनुभवली आहे, अजून मी सुटलाच नाही. समर्थ म्हणतायत जोपर्यंत अनुभविता आहे तोपर्यंत तो मोक्ष मिळणार नाही. म्हणून आपल्याला मागच्या एका ओवीमध्ये अभिन्न ज्ञाता तोची मान्य, ओवी क्रमांक 16, अभिन्न ज्ञाता, जे ज्याचं ज्ञान मिळवायचंय तो आणि ज्ञाता, ज्ञान मिळवणारा, हे दोघं द्वैतात नाहीच आहेत, ते एक रूप आहेत. त्यालाच आपण नवविदा भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतो. काल आपण आपल्या साधना सप्ताह पूर्व प्रवचन मालिकांची सुरुवात केली. आपल्या समीक्षक सौरंजना पाटील काल त्यांनी भक्तियोग मांडला. सगळ्या दासबोध ग्रंथाचा धांडोळा त्यांनी घेतला. भक्ती या शब्दाच्या भोवती गुंफण घालत पहिल्या दशकात काय सांगितलं, दुसऱ्या दशकात काय सांगितलं, सगळ्या दशकांचा त्यांनी धांडोळा घेतला. त्या स्वतः कीर्तनकार आहेत. अनेक संतांचे दाखले त्यांनी दिले. त्यातली आत्मनिवेदन भक्ती त्यांनी असं सांगितलं की ही काही पायऱ्या नाही आहेत. नामस्मरण, मग कीर्तन, श्रवण, मनन, हे या ज्या काही पायऱ्या आहेत, विष्णू स्मरण, वंदन, दास्य, सख्य आणि शेवटी आत्मनिवेदन, या पायऱ्या नाहीयेत. तर प्रत्येक पायरी ही मोक्षाला घेऊन जाणारा एक साधना मार्ग आहे. यातली आत्मनिवेदन जी पायरी आहे किंवा तो जो साधन मार्ग आहे, तो जर साधला नाही तर या पहिल्या 8 पायऱ्यांना किंमतच नाही आहे. आत्मनिवेदन तर प्रत्येक भक्तीमध्ये आहे. नामस्मरणामध्ये आत्मनिवेदन नाही आहे, कीर्तनामध्ये आत्मनिवेदन नाही आहे, पादसेवनामध्ये आत्मनिवेदन नाही आहे. अर्चन, पूजन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. म्हणून समर्थ या ओवी क्रमांक 31 मध्ये आत्मनिवेदनाचं महत्व सांगतात. आत्मा म्हणून देखणियास मिठी, घालू जाता मोक्षाची तुटी, म्हणून या उठा उठी आत्मनिवेदन करावे. कुठेही असलं तरी आत्मनिवेदन हा माझ्या अस्तित्वाचा विषयच नाहीये. मैं नहीं तू ही, हे खरं तर उपनिषदांमधलं वाक्य आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवळकर गुरुजी, मास गोळवळकर, त्यांनी या मैं नहीं तू ही हा मंत्रच दिला होता आपल्या स्वयंसेवकांना. समर्थ या ठिकाणी म्हणतात की एखाद्या उपास्य दैवताला, सद्गुरूंना गंध, वस्त्र, नैवेद्य, फल, तांबूल, आरती सगळे सोपस्कार करता येतात. त्याला जमीन, धान्य, इस्टेट काय असेल ते धन सगळं देता येतं. पण मन, बुद्धी आणि अहंकार हे सुद्धा त्याला समर्पण करता येतं. समर्थ म्हणाले ना, जे नाशिवंत आहे, जे तुझ्यासोबत येणार नाहीये ते तू सगळं मला दे. हे सगळं अर्पण करता येतं, समर्पण करता येतं, वाहता येतं. पण हा सगळं करणारा मी जो आहे तो जोपर्यंत वाहता येत नाही, जोपर्यंत समर्पण होत नाही त्याचं,
जोपर्यंत त्याचं अस्तित्व संपत नाही तोपर्यंत आत्मनिवेदन भक्ती घडत नाही आपल्या हातून. पूजा करणं एखाद्या साधू संत ऋषी महानुभावानी हा त्याच्या विहित कर्माचा सहज भाव आहे. भगवंताची पूजा करणं हा त्याचा एक सहज भाव आहे. मी पाहिलेली आहे पूजा. समर्थवती सुनील दादा चिंचोळकरांच्या इथं अत्यंत सहज भावानं त्यांनी ती पूजा केली. काही त्याचा अवडंबर नाही, काही त्याचा बडीवार नाही. त्यांच्या हॉलमध्ये समर्थांनी पूजन केलेल्या राम पंचायतनाच्या मूर्ती आहेत. त्यांच्या घरी राम लक्ष्मण सीता हनुमंत त्यांचे ते जेव्हा गडावर होते तेव्हा त्यांना त्या मूर्त्या आलेल्या आहेत. समर्थ पूजित राम पंचायतन आहे सुनील दादांच्या घरी. एक एक मूर्ती घेत होते, हळूवार हाताने पुसत होते, त्याला अत्तर लावत होते, गंध लावत होते. गंध तो डोळ्यात जाणार नाही, नाकावर येणार नाही याची काळजी ते घेत होते. आणि एक एक फूल पायावर वाहत होते. ती सहज पूजा झाली पाहिजे, बडीवार नको. समर्थ या ठिकाणी म्हणतात ते एवढं सहज झालं पाहिजे की आपल्या समोर ठाकूर उभे राहिले पाहिजेत, रामकृष्ण परमहंस उभे राहिले पाहिजेत. किती तन्मयतेनं ते पूजा करत होते. काली मातेची पूजा करत असताना आपल्याच डोक्यावर ते घागरी पाण्याच्या रिचून घेत असत, आपल्याच डोक्यावर फुलं वाहत असत, आपल्याच डोक्याला गंध वाहत असत. एवढी सहज भावना, एवढी तन्मयता, मी करतो आहे असा भाव नाही आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ही जी पूजा आहे, तू मला प्रश्न विचारला होता ना शिष्याला, ते म्हणतात की ते पंचभूतांच्या मूर्त्यांची पूजा करतात, ते अडकले नाहीत का? त्यांना तुम्ही शहाणे म्हणता, मला तुम्ही वेडा म्हणता, असं कसं काय? म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम. आपणास निवेदावे, आत्मनिवेदन. आपण विवेके नुरोदावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. ते ब्रह्म ज्ञानदृष्टीने पहावे, पाहून अनन्य राहावे, तिथून बाजूला सरकायचं नाही. त्याची एकदा तदाकारता घेतली, त्याची प्रचिती घेतली आहे, तिथून बाजूला नाही जायचं. आता पाहून अनन्य राहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले श्रीराम. अत्यंत सहजपणे ते झालं पाहिजे. मोठा त्याचा बडीवार किंवा मी असं करतोय, मी पूजा करतोय, मी भगवंताला अनन्य शरण आहे असं म्हणण्याची किंवा ते दाखवण्याची वृत्तीची गरज समर्थ म्हणतात या ठिकाणी नाहीये. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे जे विज्ञान, तेची जाण आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाही श्रीराम. आता एकदा त्याच्याशी अनन्य भाव झाला, एकदा त्याच्याशी आत्मनिवेदन झालं, आत्मसमर्पण झालं, आता मी आणि तू असे दोघ जण उरतच नाहीयेत. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, द्वैत संपला. अभिन्नपणे जे विज्ञान, ज्ञानाचं विज्ञान झालं. अभिन्नता अजूनही टिकून आहे. अद्वैत भाव पहिल्या चरणामध्ये, दुसऱ्यामध्ये अभिन्नता, तिसऱ्यामध्ये तेची जाण आत्मनिवेदन. मी निवेदन केलंय, मी समर्पण केलंय, माझं अस्तित्व संपलेलं आहे. जेथे मी तू पण नाही, द्वैत नाहीये. मी जाणवणे, तू असणे, याला आत्मनिवेदन असं म्हणत नाही.
माऊली म्हणतीये, तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये. आता तो वल्लभा मी कांतू यामध्ये आत्मनिवेदन किंवा समर्पणासाठी कायम जी उदाहरणं दिलेली असतात ती दोन उदाहरणं आहेत की जिथं द्वैत नाहीये. पहिलं उदाहरण जे आहे हे पती पत्नीच आहे, द्वैत नाहीये. पत्नी समर्पित आहे आणि पगाराची रक्कम आणून देताना त्याला वाटत नाही की मी काही फार उपकार करतोय. पतीलाही काही वाटत नाही. नवरा माझा मालकही ही ती म्हणते, पण मी नवऱ्याची मालकी नाही असं म्हणते का? घर तर तीच सांभाळते, तिच्यावरच सगळं आहे. कल्याण महाराजांनी एक उदाहरण दिलंय. ती गृहिणी, ती पतिव्रता आपल्या नवऱ्याला, माझे मालक बाहेर गेले, मी मालकांना विचारून येते असं म्हणते. पण ती म्हणते का बाहेर मी यांची मालकी नाही म्हणून? म्हणजे अगोदर तरी असं होतं, आतापर्यंत तरी. आता अजून पुढे काय काय होईल त्याचे काही सांगता येत नाही. घर सांभाळणे, संसार गाडा चालवणे, मुलाबाळांचं करणे ही जबाबदारी नाहीये. मला दायित्व, माझं कर्तव्य आहे म्हणून आहे ते सगळं. त्यात दिखाऊपणा नाहीये, तर तो हा सहज भाव आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की ते सहज झालं पाहिजे, ओढून ताणून नको. दासबोधामध्ये एक ओवी आहे, संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपणा, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप श्रीराम. या 7 गोष्टी आहेत. संगत्याग आपण पाहिलंय, संगातीत म्हणजे मोक्ष. संगत निवेदन आता पाहिले आपण, प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे जे विज्ञान तेची जाण आत्मनिवेदन. आता तिथं मीतूपणा नाहीये, मोक्ष आहे. विदेह स्थिती, या देहाचा कुठलाही व्यवहार आता होत नाहीये. त्या व्यवहारात कुणी अडकून पडलेलं नाहीये. चौथी स्टेज जी आहे किंवा चौथा जो प्रकार आहे तो अलिप्तपण. सगळं चालू आहे पण मी त्यातून बाजूला आहे. मी त्याचं कर्तव्य म्हणून माझ्याकडे त्याचं क्रेडिट घेत नाही आणि माझ्याकडनं झालं नाही म्हणून मी त्याची अपेक्षा ठेवत नाही किंवा निराशा बाळगत नाही. अलिप्तपण. सहज स्थिती, आता आपण पाहिलेलं आहे ते सहज झालं पाहिजे. पूजा करणं हा भाव सुद्धा सहज झाला पाहिजे. त्याप्रमाणे सहज स्थिती उन्मनी, मनाची उन्मन अवस्था, तुर्येच्या पलीकडे 5वी अवस्था ही. हे सगळं काय विज्ञान आहे. याला समर्थ म्हणतात हे सप्तही एक रूप. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणते, तैसे शरीरे हन कर्मे, तो भक्त ऐसा गमे, परी अंतरी प्रतिती धर्मे, मीची जाहला. तो आणि मी, भगवंत म्हणतायत, भगवंतानी सांगितलंय की त्याचं जे कर्म आहे ते मला समर्पित केलेलं आहे. त्या कर्माचा तो बडीवार बाळगत नाही, मी कर्म केलं असं म्हणत नाही, केलेल्या कर्माच्या फळाची त्याला अपेक्षा नाहीये. असा माऊली असं म्हणते की तो भक्त ऐसा गमे, परी अंतरी प्रतिती धर्मे, मीची जाहला. तो आणि मी, आम्ही काही वेगळे नाही आहोत. मनाच्या श्लोकामध्ये संग समर्थ म्हणतात, मना संग हा सर्व संगास तोडी. म्हणून निसंग झालं पाहिजे. वस्तू आणि व्यक्तींचा संग करून काहीही मिळणार नाही. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी,
मना संग हा द्वैत निशेष मोडी. परब्रह्माचा संग असणं आणि भौतिक वस्तू आणि व्यक्तींचा संग असणं ह्या फरक आहे. भौतिक वस्तूंचा संग तुम्ही धरून जखडून ठेवाल तो परब्रह्माच्या संगाला तोडतो. मनासंग हा मोक्ष तात्काळ, परब्रह्माशी संग जोडाल तो तात्काळ मोक्षाला नेऊन जोडतो. मनासंग हा साधका शीघ्र जोडी, साधकाला त्याची साधना सुद्धा तो सोडायला लावतो. आणि मनासंग हा द्वैत निशेष मोडी, परब्रह्माचा संग हा द्वैताला निशेषपणे मोडून काढतो, निश्चितपणे अद्वैत निर्माण करतो. ऐसी स्थिती जया पुरुषाची, तया पुनरावृत्ती कैची. जाणोनी भक्ती केली दासाची, आवडी देवास अत्यंत. पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, ऐसी स्थिती जया पुरुषाची, ज्या पुरुषाची अशी स्थिती होईल की जो संगत्याग केलेला आहे, आत्मनिवेदनी आहे, विदेह आहे, अलिप्त आहे सगळ्या घडामोडीपासून, सहजपणे त्याचं सगळं आचरण आहे, त्याची उन्मनयी अवस्था आहे आणि त्यांनी ज्ञानाचं विज्ञान केलेलं आहे. समर्थ म्हणताय, ऐसी स्थिती जया पुरुषाची, तया पुनरावृत्ती कैची. आता त्याला पुनरावृत्ती कशी येईल सांग बरं. शिष्याने विचारलेला प्रश्न आहे. त्यांना पुनरावृत्ती नाही आणि आम्हाला पुनरावृत्ती आहे का? आम्ही पंचभूतामध्ये रमतो म्हणून, आम्ही एखाद्या देवतेची मूर्ती केली, त्याची सगुण उपासना केली, त्याचं पूजन केलं, आम्ही अडकलो का? आम्ही मूर्ख आहेत का? त्याचं उत्तर समर्थ या ठिकाणी देतात. जाणोनी भक्ती केली दासाची, देवा आवडी देवास अत्यंत. असं आहे की स्वतः समर्थ हे दास्य भक्तीचे अत्यंत आदर्श उदाहरण आहेत. ऐसी स्थिती जया पुरुषाची, तया पुनरावृत्ती कैची. कसली पुनरावृत्ती आहे? कैची. कैची काय करते? कैची माहिती आहे का? कैची कात्रीला सुद्धा म्हणतात. ती कापून टाकते. पुनरावृत्तीचा जो दोर आहे, ते जे चक्र आहे, त्या चक्राला ती कापून टाकते. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, दास्य भाव हा असला पाहिजे. जाणोनी भक्ती केली दासाची, आवडी देवास अत्यंत. देवाला आपल्या दासाची भक्ती कुणी केली तर देव प्रसन्न होतो असं म्हणतात. या दोन गोष्टी आहेत. जाणोनी भक्ती केली दासाची, भगवंताची दास्यत्व भावानी भक्ती करणं एक भाग झाला. दुसरं, जे भगवंताचे दास आहेत, जे भगवंताचे पूजक आहेत, योगी, सिद्ध, साधू, महानुभाव, त्यांचा दास्यत्व पत्करणं, त्यांची भक्ती करणं, हे देवाला आवडतं. आवडी देवास अत्यंत. आपल्याला माहिती आहे की दास्य किंवा सेव्य भाव किंवा सेवक भाव किंवा प्रधान सेवक, आपण पाहिलंय की या देशाचा मी पंतप्रधान नाहीये, तर या देशाचा मी प्रधान सेवक आहे. लोकसभेच्या पायऱ्यांवर चढत असताना चढण्यापूर्वी त्या पायरीवर डोकं टेकवून नमस्कार करणारा पंतप्रधान या देशाला प्राप्त झालेला आहे. खरा सेवक भाव काय आहे तो त्यांना समजलेला आहे. आत्माराम ग्रंथावर सार्थ कल्याणी टीका ज्यांनी रचली, त्यांचं नावच मुळी कल्याण आहे. कल्याण सेवक, कल्याण आणि सेवक. इथं जी दासाची जो शब्द आलेला आहे, तर मी तुम्हाला म्हणालो तसं स्वतः दास बनून किंवा जे दास आहेत, जे भक्त आहेत, जे योगी आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, त्यांची सेवा करणं हे आवडी देवास अत्यंत. भगवंताला खूप आवडतं ते. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जाणोनी भक्ती केली दासाची, भक्ती मना सज्जना भक्ती पंथेची जावे.
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी. जे कृपाळू आहेत, क्षमावंत आहेत, योगी आहेत, प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे, अशा लोकांचं चातुर्य भगवंत हे जाणत असतो. तयाचे नियोगे समाधान वाणे, अशा लोकांसोबत राहणं, भगवंताचा दास्यत्व भाव स्वीकारणं किंवा अशा लोकांची भक्ती करणं, अशा लोकांना काय हवं नको ते बघणं, ही एक भक्ती आहे. आणि ही भक्ती जर आपण केली तर भगवंत आपल्यावर खुश होईल, भगवंताला आनंद वाटेल, असं समर्थ म्हणतात. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, पूर्वी दास्यत्व होते केले, त्याचे स्वामित्व प्राप्त झाले, आणि तयाचे महत्व रक्षिले, तरी थोर उपकार की श्रीराम. मागे दास्यत्व भक्ती केली म्हणून आता स्वामित्व मालकी स्वरूपावस्था प्राप्त झाली. बिभीषणाने दास्य केलं, वालीनी सुग्रीवानी दास्य केलं, त्यांना त्याचं फळ मिळालं ना. शबरीने दास्य केलं, दास्य भाव दाखवला, त्याचं फळ मिळालं. समर्थ या ठिकाणी म्हणतात, मागे पूर्वी दास्यत्व होते केले, दास्यत्व भाव आमच्या अंतःकरणात रुजला पाहिजे. मी दास आहे, ही जी अनन्य शरणागताची जी भावना आहे ती आमच्या अंतःकरणात रुजली पाहिजे. तो दिखावा म्हणून नाही झाला पाहिजे, ती सहज स्थिती झाली पाहिजे. समर्थ म्हणतात की त्याचे स्वामित्व प्राप्त झाले. राखेल तो चाखेल म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये. सेवा केली तर मेवा मिळणारच आहे. कर्माच्या फलाची इच्छा धरली नाही तरी कर्म आणि त्याचं फळ हे सावली सारखं आहे. इच्छा नाही धरली तरी ते आपोआप प्राप्त होतच. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की मागे जी दास्यत्व केलं, जो अनन्य शरणागताचा भाव होता, आत्मनिवेदनाचा भाव होता, त्याचं फळ म्हणून स्वामित्व मिळालं. कशाचं स्वामित्व मिळालं? काय जमीन जो वाडा मिळाला का? एखादं गाव लिहून दिलं का? सनद लिहून दिलं का? काही मालकी मिळवून दिली का? एवढी एवढी जमीन तुमच्या नावाने घ्या म्हणून. परब्रह्म स्वरूपाचं ते आढळ पद आहे. समर्थांनी शिष्याला वचन दिलेलं आहे, मी तुला तुझ्या स्वस्वरूपापर्यंत नेईन. त्या स्वस्वरूपाची मालकी मी तुला मिळवून देतोय. कारण आता शेवटचा समास राहिलेला आहे, स्वानुभव निरूपण. आता तुला अनुभव आला का नाही ते सांग. आणि पुढच्या चरणामध्ये म्हणलं, आणि तयाचे महत्व रक्षिले. आता मी मालक झालो, मी स्वामी झालो, म्हणून मी दास्यभाव सोडून द्यायचा का? अहो, मी एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही जर गेलो आणि समजा तिथं जर घाण असेल, आपण लगेचच झाडू घेतो आणि झाडून काढतो का नाही? घळीमध्ये, शिवथर घळीमध्ये कोण येतो झाडू मारायला? आपल्या कल्याण मंडपामध्ये, गजानन मंडपामध्ये कुणी सेवक येत नाही. हा, खोल्यांमध्ये मारतील, झाडू मारतील, जाळे काढतील, रस्ता जो आहे तिकडे ते साफसफाई करतील. पण आपण म्हणतो का मंडपामध्ये येऊन आमच्या झाडू मारा म्हणून? 7 दिवस आपण राहतो, 2 वेळा किमान झाडू लागतो तिथं. आम्ही तिथलं झाडून काढलं म्हणजे आम्ही दास झालो आणि व्यासपीठावर बसलो म्हणजे मालक झालो का? फरक पडत नाही त्याच्याने. समर्थ म्हणताय, आणि तयाचे महत्व रक्षिले. त्या दास्यत्व भावाचं महत्व रक्षण करता आलं पाहिजे. म्हणजे काय? मी दास्य भावानी राहिलो पाहिजे. मला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती जरी झाली, मला माझं आढळपद जरी मिळालं,
मला ब्रह्मस्वरूपाची तदाकारता जरी अनुभवता आली, मला साक्षात राम जरी प्रगट झाला समोर, साक्षात समर्थ जरी पुढे उभे राहिले, तरी पण माझ्यातला दास्यत्व भाव नाही गेला पाहिजे. कारण तरी थोर उपकार की, तो साधकांवर उपकार आहे. कारण साधक त्याच मार्गाने पुढे जाणार आहेत. त्याच्यावर उपकार आहे म्हणजे त्याला तो रस्ता दाखवलेला आहे. आपण तू सुद्धा सिद्ध होशील, तू सुद्धा ज्ञानी होशील, परंतु दास्यत्व भावाला तू विसरता कामा नये. दास्यत्व भाव किती असला पाहिजे. माऊली म्हणतीये, देव देऊळ परिवारू. काय सुरेख कल्पना आहे. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू. मी डोंगर आहे, मला कोरलं पाहिजे, पण माझाच देव झाला पाहिजे, माझंच देऊळ झालं पाहिजे. मी त्या देवाचा परिवार सुद्धा मीच झालो पाहिजे. तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. अशी भक्ती का नाही व्हावी. अहो, माऊलींनी किती वर्णन केलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये मागे आपण त्याचा विचार केलेला आहे. किती दास्यत्व भाव आहे. माऊली म्हणतीये, सद्गुरूंसाठी मी काय काय होईन, माझा उपयोग कसा कसा झाला पाहिजे. मग ओघळती पाय लक्ष्मी आपण होय. सद्गुरूंचे पाय पुढे आले, विष्णूचे पाय पुढे आले की मीच लक्ष्मी स्वरूप होईन. गरुड होऊन उभा आहे आपणची, मीच लगे पुढे जाईन, दोन्ही हात जोडून उभा राहीन गरुडाच्या रूपामध्ये. तरी जीवी ऐसी आवाके, म्हणे दास्य करी न निके. जैसे गुरु कौतुके माग म्हणती. गुरु प्रसन्न होतील आणि म्हणतील, माग तुला काय हवंय. आणि उपकरती आपुली, उपकरणे आणि जे तुली, माझी रूपे ते तुली होवावेजी. मी भगवंताच्या पूजेला लागणारी सगळी उपकरणं जी आहेत, तामण आहे, पात्र आहे, भांड आहे, पळी आहे, गंध आहे, गंधाची तबकडी आहे, समई आहे, घंटी आहे, दिवा आहे, वात आहे, तूप आहे, तेल आहे, गंध आहे, पत्र, पुष्प, फल, तोय, सगळं सगळं मी होईल. भगवंतासाठी मी होईल. म्हणे गुरुचे भुवन आपण मी होईन. अहो, एवढंच नव्हे तर गुरु ज्या घरामध्ये राहतात, ज्या जमिनीवर राहतात, ती जमीन सुद्धा मी होईन. आणि गुरुचे भुवन आपण मी होईन. आणि दास होऊन करीन दास्य तेथीचे. आणि मी तिथला दास पण होईन. मी सगळं त्यांचं हवं नको ते मी बघीन. ताट मी काढीन, सेज मी झाडीन. काय अनन्य भाव आहे. ताट मी काढीन, सेज मी झाडीन, चरण संवाहन करीन मीची. मीच त्यांची शय्या तयार करीन, मीच त्यांचे पाय चोळून देईन, मीच त्यांचं पायाचं चरणांचं प्रक्षालन करीन. सिंहासन होईन आपण. सद्गुरु माझं उपास्य दैवत ज्या आसनावर बसेल ते स्वतः मी होईल. वरी श्रीगुरु करीती आरोहण. त्या सिंहासनावर जेव्हा सद्गुरु आरोहण करतील, बसतील, होईल पुरेपण ओळगे. ओळगेची. म्हणून एवढा दास्य भाव आमच्या अंतःकरणात असला पाहिजे. समर्थांसाठी मला काय होता येईल. मला एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करता येईल का. मी ते मनोभावे करीन. मला प्रवचन दिलंय का, ते मी मनोभावे करीन. माझ्याकडे बैठक व्यवस्था दिली आहे का, ती मी मनोभावे करीन. माझ्याकडे परिचयाचं काम दिलंय का, ते मी मनोभावे करीन. व्यासपीठाची व्यवस्था दिली आहे का, ते मी मनोभावे करीन. घळीमध्ये प्रत्येकाला असं एक एक
व्यवस्था दिलेली असते. कुणी स्वयंपाकाचं पाहावं, कुणी भाज्यांचं पाहावं, भाज्या किती आहेत, अजून आणायच्या आहेत का, दूध किती आहे ते पाहावं. कुणी पूजेचं पाहावं. 5:30 वाजता, सकाळी 5:15 वाजता दिवा लागतो, तूप आहे, तेल आहे, वाती आहे, उदबत्ती आहे, प्रसादाचा आहे का. ह्या सगळ्या व्यवस्थेमधून माझ्यातला दास्य भाव प्रकट झाला पाहिजे. मी फक्त प्रवचन करीन, व्यासपीठावर बसेन, कारण तर माझा अभ्यास खूप झालेला आहे, अशी भावना आपल्या अंतःकरणात कधी येऊ नये. तुकोबा म्हणतात, तरीच जन्मास यावे, दास विठ्ठलाचे व्हावे. समर्थ म्हणतात, 7वे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधची असावे, देवद्वारी श्रीराम. काय दास्यत्वाची व्याख्या आहे. दशक 4 समास 7 दास्य भक्ती निरूपण. 7वे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे. अहो, कमी सांगायची सुद्धा गरज नसली पाहिजे. मला खूप ठिकाणी मी पाहतो, वक्ता व्यासपीठावरून बोलत असतो. सगळ्यांनाच ती सवय असते तास तास, दीड तास, 2 तास बोलायची, असं नाही. मग काय होतं की घसा कोरडा पडतो. काही वेळा खोकरावं लागतं. काही वेळा घसा कोरडा पडल्यामुळे शब्द उठत नाही. मग अशा वेळी काय नाही एखाद्याला सुचू, समोर बसलेल्या श्रोत्यांपैकी, मग वयाचा विचार नाही करायचा तिथं. का नाही वाटत पटकन जावं, पेलाभर पाणी आणून व्यासपीठावर त्यांच्या पायाजवळ, त्यांच्या मांडीजवळ ठेवावं, त्यांच्या हाताजवळ ठेवावं, त्यांच्या डायसवर ठेवावं. पाणी मागितल्यानंतर पाण्याची व्यवस्था करणार का, किंवा आयोजक बघून घेतील, मला काय त्याचं. व्यासपीठावर कुणी प्रवचनकार बसलाय, माईकची सिस्टीम खालीवर, माईक तो असतो तो खालीवर करायला पाहिजे. कुणाची उंचीप्रमाणे, कोणी मागे बसतं, कुणी पुढे बसतं. का नाही वाटलं पाहिजे आपल्याला. मी जर पहिल्या रांगेत बसत असेन तर माझं कर्तव्य आहे. प्रवचनकाराकडे लक्ष असलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष असलं, त्यांना काय हवं नको ते बघायला नको. माईक खालीवर झालाय का, त्यांच्या पायाखाली काही ठेवलेलं आहे का. सुनील दादा येऊन बसायचे शिवथरघडीमध्ये, मला अजून आठवत आहे ते. त्यांना खाली नाही बसता यायचं, ते खुर्चीवर बसायचे. आणि सुनील दादा आल्यानंतर, सकाळच्या ध्यानाच्या वेळी सुनील दादा आल्यानंतर खुर्चीवर बसले की लीला काकू, ज्या किमान 25 वर्षांनी सुनील दादांपेक्षा मोठ्या आहेत, त्या उठायच्या, रूम मध्ये जायच्या, त्यांच्या खोलीतून त्या एक आसन आणून सुनील दादांच्या पायाच्या खाली द्यायच्या. 2013 नंतर लीला काकू आल्या नाहीत, त्यांना येणं जमलं नाही, पण सुनील दादा यायचे. मी ते पाहिलेलं होतं. लीला काकूंनी त्यांच्या पायाखाली दिलेलं आसन. मी एक आसन माझ्याकडे होतं, ते मी घालून बसायचो. मी काय करायचो, मी शाल घेऊन यायचो. माझ्या लक्षात आलं की हे दुसरं कुणी करत नाही, मग आपण केलं पाहिजे. मला कुणी सांगितलंय का. मग मी माझी पांघरायची शाल आणायचो आणि सुनील दादांच्या पायाखाली सरकवायचो. सुनील दादांचे एखाद्या वेळी डोळे लागलेले असायचे, मिटलेले असायचे. त्यांना फटकन वाटायचं की पायाखाली काय आलंय. त्यांनी डोळे उघडायचे, पाय वर घ्यायचे, मी हळूच शाल पुढे सरकवायचो. नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांच्या ध्यानामध्ये व्यत्यय येतो. मग आपण काय केलं पाहिजे, सुनील दादा यायच्या अगोदर शाल अंथरून ठेवली पाहिजे. 1-2 वेळा असं झालं की मी तिथं शाल अंतरली आणि आपल्याच कार्यकर्त्यापैकी, आपल्या साधकापैकी एक जण आला आणि तिथं बसला. आता त्यांना असं वाटलं की ही शाल त्यांच्यासाठी किंवा कुणाची तरी शाल आहे. त्यांनी विचार पण केला नाही. सुनील दादा अजून यायचे होते. मी त्यांना म्हणलं, तुम्ही इथं बसू नका, दादा बसतील इथं. सज्जन हो, ती शाल संध्याकाळी अंगावर पांघरून घेत असताना
सुनील दादांची कृपा माझ्या सगळ्या अंगावर आहे अशी भावना मला मिळायची. आज लोक मला म्हणतात, तुम्ही बोलत असताना सुनील दादांची आठवण येते. सुनील दादांची कृपा असल्याशिवाय मी बोलू शकत नाही, समर्थांचे आशीर्वाद असल्याशिवाय मी बोलू शकत नाही. माझं कर्तृत्व काय? धन्याचा तो माल फोडिले भांडार, मी तो केवळ हमाल भार वाही. दास्य भक्ती सांगताना पुढे समर्थ म्हणतात, वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळ्यांची ऐसे वदावे. आपलं बोलणं अत्यंत मैत्रीयुक्त असलं पाहिजे, मार्दवता त्यात असली पाहिजे, रुजुता त्यात असली पाहिजे. फटकारून बोलणं, तोडून बोलणं, दुसऱ्याच्या अंतःकरणाला टोचेल असं बोलणं आपल्याला शोभत नाही. आणि आपण जर तसं वाटलं, आहे माझ्याकडे पाणी आहे, सुनील दादांची खरंच कृपा आहे माझ्यावर, काय सांगू तुम्हाला. माझ्या सगळ्या आध्यात्मिक वाटचालीची ते मला स्रोत आहेत, माझं प्रेरणास्थान आहे सुनील दादा. म्हणजे जीवन कसं जगावं एका साधकाने, ते मी त्यांच्या जवळ, खूप जवळ राहून पाहिलेलं आहे. त्यामुळे आज त्यांची आठवण फारच तीव्रतेनं झाली. गुरूंचा विषय पुढे समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, नाशिवंताचा विचार घेणे, आणि मजपाशी सांगणे, अनुभव आपुला श्रीराम. ते म्हणतात, समर्थ म्हणतात, आता खूप झालं बोलणं. शिष्याला सांगतायत की तू जो विषय मांडलाय, की बुवा जे साधू आहेत, जे सज्जन आहेत, त्यांनी पंचभौतिक देवतांच्या मूर्ती केल्या आणि त्यामध्येच ते त्या सगुण पूजेमध्ये ते रत असतात. मग ते शहाणे आणि आम्ही वेडे का, असं का तुम्ही म्हणलात? त्यामुळे त्याचं जे मी काही तुला समजावून सांगितलं, ते तुला एवढा वेळ मी तुला समजावून सांगितलं, हा पूर्ण समास. समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, आता बाद झालं बोलणं. हे नाशिवंताचा विचार घेणे. तू नाशिवंत काय आहे हे मुख्य पहा. मी तुला म्हणालो की जे नाशिवंत आहे तेवढंच तू मला दे. 3 गोष्टी आहेत. जे नाशिवंत आहे ते मला दे, जे अशाश्वत आहे ते मला दे, आणि जे तुझ्या सोबत येणार नाही ते मला दे. आता समर्थ म्हणतात, नाशिवंत काय, माया काय, आणि हा काही विचार फक्त या समासात सांगितला का? समर्थांनी याचा विचार पहिल्या समासामध्ये त्याग निरूपण, आत्माराम ग्रंथाचा पहिला समासच त्याग आहे. त्यागाशिवाय काहीही उभा राहू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, किती मोठं कार्य असू द्या, किती लहान कार्य असू द्या, अहो प्रपंचात आपल्याला त्याग करावा लागतो. आणि ज्यांना त्याग जमत नाही ना, मी म्हणतो की त्यांना जीवन समजलंच नाही. पदोपदी एक माझी प्रचिती म्हणून तुम्हाला मी सांगतो, रूम मध्ये बसा, खोलीमध्ये बसा आणि चेंडू फेका भिंतीवर. तुमच्याकडे येतो का नाही परत? तुम्ही हळूच टाका, येतो का तुमच्याकडे परत?
तुम्ही जेवढ्या जोरात टाकाल तेवढ्या जोरात तो तुमच्याकडे येतो. तुम्ही जेवढा त्याग कराल भगवंत तेवढं तुमच्याकडे पाठवतो. काही कमी पडत नाही. तो कुठून देईल, कसं देईल, आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. तसं जगायला लागतं किती वा. विचार करा. तो कुठून कसा देईल त्याचा नेम नाही. या समासातल्या त्याग निरूपणामध्ये पहिल्या समासामध्ये ओवी क्रमांक 30 ते 35 मध्ये हा सगळा सारासार विचार आला. समर्थ म्हणतात, नाशिवंत ते तू जाण माया. दासबोधामध्ये रूप आणि अरूप सकळ माया, संगती तुका नाशिवंत. परत तेच आले, संगत त्याग केला पाहिजे. भ्रम कल्पनेमध्ये माईक विश्वामध्ये आपण रमायला नाही पाहिजे. कर्तव्य केलं पाहिजे. रांगोळी काढायची आहे, तासाभरानी दुपारपर्यंतही ती राहणार नाही माहिती आहे, पण रांगोळी काढतो का नाही आपण घराच्या समोर? मन लावून काढतो. मृत्यू येणार आहे, कुणाला चुकलाय, पण जोपर्यंत येणार नाही आमची तयारी ठेवायची. पण जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत त्या देहातही राहायचा. मरो तो ऐसा मरो, कुछ भी तुम्हारा नहीं है. कुठेही आसक्ती नाही, लिप्तता नाही, काही भानगड नाही, लेप नाही कशाचा. और जियो तो ऐसा जियो की सब कुछ तुम्हारा है. पण ते जमलं पाहिजे. तारेवरची कसरत आहे. हा अनुभव ज्याला त्याला आला पाहिजे. मी बोललं म्हणजे तुम्हाला समजेल, तुम्ही सांगितलं म्हणजे मला ते खरं वाटेल असं नाहीये. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, नुसतं बोलून काय होतंय, आता असो हे बोलणे. मी तुला खूप बोललो. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःखते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, देह दुःखते सुख मानित जावे. तुम्ही म्हणाल, काय सांगताय तुम्ही, तुम्हाला ठेच लागली, ताप आला, तुम्ही म्हणता का वा 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 छान झालं छान झालं? नाही ना, आपली साधना तेवढी नाहीये. मागच्या आठवड्यामध्ये मी त्या फेज मधून गेलो. गुडघ्याचा त्रास झाला, गुडघा सुजला, उभा राहता येईना, चालता येईना. एक्सरे काढले, तेव्हा मला हा समर्थांचा श्लोक आठवला, देह दुःख ते सुख मानित जावे. म्हणलं छान वाटतंय का आता? कशाचं काय? ते समर्थ म्हणून समर्थ म्हणतात, आता बोलले पुरं झालं, तू तुझा अनुभव घे. खरं सांगू का, हे का नाही आम्हाला जमत? हा अनुभव का नाही येत? देह दुःख ते सुख मानित जावे, दुःखाची स्वय सांडी जीवी करावी. का नाही आम्हाला अनुभव येत? कारण आमची बुद्धी ही देहबुद्धीच आहे, आत्मबुद्धी झालीच नाही. भगवान महाराज म्हणून होते आमच्या नांदेडमध्ये. ते काय आहे, त्यांच्या पायाला मोठी जखम झाली होती. त्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे ही गोष्ट. एक 50-60 वर्षाखालची. त्यांच्या पायाला मोठी जखम झाली आणि आपल्याला माहिती आहे का की जखमेवर जर हिरवी माशी बसली, हिरवी माशी तुम्हाला माहिती आहे, त्या घाणीवर बसतात, ती हिरवी माशी जर बसली, किंवा आपल्या घरात फिरणाऱ्या ज्या माशा असतात ना, त्या सुद्धा जर जखमेवर बसल्या तर त्या काय करतात माहिती आहे का? ती जखम खात असताना, तिथलं रक्त पित असताना, मांस खात असताना त्या तिथं अंडी घालतात. ती अंडी आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्या अंडीमधून लार्वी बाहेर येतात, अळ्या. आता लोक खूप सजग झाले, पावलोपावली दवाखाने झाले, डॉक्टर झाले, उपचार चालू आहेत. पण 50-60 वर्षाखाली जखम झाली, आपल्या समर्थांच्या ते त्रिविध तापामध्ये हे सगळे वर्णन आहे की कानामध्ये आळ्या पडल्या, जखमेत आळ्या पडल्या. तर त्या मारुतीबुवा महाराजांच्या जीवनातला हा प्रसंग आहे.
त्या जखमेत आळ्या झाल्या. शिष्यांनी काय कराव्या? चिमटा घ्यावा आणि त्या आळ्या बाहेर काढाव्या. त्या आळ्या वळवळ वळवळ कराव्यात. जखम साफ करायची. शिष्य बाजूला गेला की मारुती महाराजांनी त्या आळ्या पुन्हा त्या जखमेत टाकायच्या. कल्पना तरी आपल्याला सहन होईल का? देह दुःख ते सुख मानीत जावे, किंवा देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. शक्य आहे का? मला माहिती नाही या जन्मात शक्य आहे का, किती जन्म लागतील. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून मी म्हणलं की आपला दासबोध सखोल अभ्यास बरा आहे, संत समागम पेज बरं आहे, सगळे सज्जन लोक आहेत, बाकीचं काही हो का न हो साधना, परंतु अशा लोकांसोबत आपण राहावं. म्हणून मी मागची 4-4.5 महिन्यांपासून प्रवीणजी शास्त्रींना म्हणलं की फार सज्जन लोक आहेत, यांचा सहवास मला मिळाला पाहिजे, कारण समर्थांनी सांगितलंय सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थ म्हणतात या ठिकाणी, आता तुझा अनुभव महत्त्वाचा आहे, तुला काय वाटतंय ते तू मला सांग. म्हणून समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, नाशिवंताचा विचार घेणे आणि मजपाशी सांगणे अनुभव आपला. आता तू याचा सगळा सारासार विचार कर आणि तुला काय अनुभव येतो ते तू मला सांग. आता पुढील ये समासी, शिष्य सांगेल अनुभवासी, दृढ करुणिया तयासी, सांगती स्वामी श्रीराम. इति श्री आत्माराम रामदासी पूर्णकाम, ऐका सावधवर्म आत्मज्ञानाचे श्रीराम. पुढच्या समासामध्ये शिष्य त्यांना तो आलेला स्वानुभव सांगेल, त्याला काय वाटतं, त्याने सारासार विचार केल्यानंतर त्याला प्रचिती कशी आली, त्याला अनुभव कसा आला, तो वृत्तांत पुढच्या समासामध्ये शिष्य देईल. त्या समासाचा विचार आपण उद्या दुपारी 2च्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.